वेलकम टू मनीष अँड मसाले. चला आज आपण अंडा मसाला रेसिपी बनवूया. तर त्याच्यासाठी मी अंडी घेतलेले आहेत उकडून. 4 अंडे उकडलेत, त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला ह्याच्यासाठी वाटण घ्यायचं. एक मीडियम साईजचा टमाटा आहे, 3 हिरवे मिरच्या आहेत, 10-15 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलं आहे. आता हे आपल्याला वाटण बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे. टमाटा असल्यामुळे पाण्याची गरज लागत नाही. थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं, पण आलं लसूण पण वाटलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे वाटून घ्यायचं. आता हे तेल टाकले मी थोडंसं तव्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसंच लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ वापरायचं. थोडंच, त्याचं काय प्रमाण नाहीये. आणि याच्यामध्ये आपण या मसाल्यामध्ये एक अंडे असे परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये सगळ्या अंड्याला लावून घ्यायचा व्यवस्थित मसाला. लावून असं साईडला सरकवलं म्हणजे सगळ्या अंड्याला व्यवस्थित असा हा मसाला लागतो. आणि 1-2 मिनिटं आपल्याला याच्यामध्ये राहून द्यायचं. 1-2 मिनिटच. गॅस एकदम छोटाच आहे. मोठ्या गॅसवरती मसाला असा करपतो. बारीक गॅस आहे. आता अंडी परतून झालेत, पलटी करून घेऊया. आता ह्या साईडने थोडेसेच आपण त्याला परतून घ्यायचे, जास्त वेळ नाही परतायचे. मसाला मग करपट असा त्याला वास येतो. आता हे अंडे आपले परतून झालेले ते काढून घेऊया. आता तेल टाकलेलं आहे मी परत. आता याच्यामध्ये 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे. मीडियम साईजचे आहेत 2 कांदे. आता हे कांदा पण आपल्याला छान असा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. पूर्ण कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा व्यवस्थित. कांदा परतून झालेला आहे आता आपला. आता याच्यामध्ये आपण हे वाटण केलेलं ते वाटण टाकून घेऊया. आता हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. आलं लसूण वगैरे हे सगळं आता कच्चं आहे. त्याच्यामध्ये टमाट्याचं पाणी वगैरे असतं, त्याच्यामुळे तेल सुटेपर्यंत थोडं याला परतून घ्यायचं. कंटिन्यू हलवत राहायचं. अशा प्रकारे परतून झालेला आहे मसाला. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकले, 1 चमचा धना पावडर आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे. तर तुम्ही कांदा लसूण मसाला नसेल तर 1 चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता. थोडीशी हळद टाकली आणि मीठ पण चवीनुसार टाकायचे. तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे. आता हे मसाले आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायचे, पण आता धना पावडर असल्यामुळे लगेच कोरडं होतंय. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे. मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर हे गरम पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. गरम पाणी टाकल्यामुळे लवकर तेल सुटतं मसाल्याला. आता लागल तसं याच्यामध्ये आपण पाणी अजून थोडंसं टाकून परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत. आता तेल सुटलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे दही टाकायचे. आंबट दही नाही टाकायचं. आता हे दही पण आपल्याला या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्यालाही थोडंसं तेल सुटून द्यायचं. दही टाकल्या लगेच अंडी वगैरे त्यात टाकायची नाहीत. थोडंसं ह्यालाही चांगलं तेल सुटलं पाहिजे. अशा प्रकारे आता याच्यामध्ये तुम्ही गिरवी पातळ घट्ट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. पण तवा मसाला म्हणलं की थोडासा घट्टच राहतो, पण तुम्ही पातळी करू शकता, तसाही छान लागतो. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जसं लागल तेवढं तुम्ही आता गरम पाणीच वापरायचं, पण याच्यामध्ये लागल तसं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आणि आता आपण याच्यामध्ये अंडी ठेवून घेऊया. आपण परतलेले अंडे आहेत ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. पातळी छान लागतो हा तवा मसाला. आता आपली सगळी अंडी ठेवून झालेली आहेत. तर थोडीशी आता खालच्या साईडला मसाला लागला की पलटी करून घ्यायचे. गॅस बंद करू शकता तुम्ही ह्या स्टेजला. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की करून बघा आणि कमेंट करून कशा झाल्यात ते मला सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.